जैसे कि दोस्तों आप देख सकते हैं हम लोग आए अभी यहाँ पे एक कंपनी के अंदर, जहाँ पे हम लोगों को जो सार जो होता है सार उसको रेस्क्यू करने और कंपनी के अंदर ले गया है सर पकड़ा शिकून पकड़ा जरा हां उचला मी गेला की बा उचला ना व्हिडिओ मध्ये आले पाहिजे ओके ये काफ़ी हेल्प करते हैं हमारी, ये हमारे ऑफिसर साहब और ये हमारे गार्ड साहब। कभी कुछ एनिमल यहाँ पे आता है तो तुरंत हमें कॉल करते हैं, कॉल करके हमें तुरंत बुला लेते हैं। इनका सच में मैं धन्यवाद कहूँगा, ये हर एक जीव को बचाने का ही काम करते हैं, तो मैं उनको एक सैल्यूट दूंगा और धन्यवाद कहूँगा। तो हमारे वीडियो के साथ बने रहे, हम लोग इसको जल्द से जल्द जंगल में रिलीज़ कर देंगे। ओके सर। नमस्कार, मी डॉक्टर किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक, वन विभाग, छत्रपती संभाजीनगर। तर आता आम्ही इथे आलो एक साळींदर सोडण्यासाठी। हे साळींदर हौसन कंपनीमध्ये आमचे मित्र सर्पमित्र जे आहेत आणि वन विभागाबरोबर काम करणारे नितेश जाधव जे आहेत, त्यांनी या कंपनीमधून काल रेस्क्यू केलेला आहे, सुखरूपरित्या त्याला बाहेर काढले। आपण सध्या बघतात मागे 2 महिन्यापूर्वीसुद्धा आम्ही इथे एक वाइल्ड कॅट सोडली होती, म्हणजे जंगली मांजर जी होती ती सोडली होती। तसेच 3 महिन्यापूर्वी असंच मोठं साळींदर एका कंपनीत आलं होतं, ते इथे रेस्क्यू केलं होतं। हे जे महामार्ग गेलेले, राक्षसी महामार्ग जे गेलेले आहेत आणि हे महामार्ग बनवताना जे पहाड खोदले, झाडं तोडले, त्याच्या बदल्यात अद्याप झाडं लावलेले नाही आहे, यांचे अधिवास नष्ट झालेले, यांना खाद्य मिळेनासं झालं, म्हणून हे आपल्या नागरी वस्तीत किंवा MIDC मधल्या बाकीच्या कंपन्यांमध्ये येतात। तर आता या साळींदरचं प्रमुख खाद्य जे आहे ते कंदमुळं खातो, हा फळं खातो, ट्यूबर्स खातो, झाडांच्या साली पण खातो, क्वचित प्रसंगी पडलेले हाडंसुद्धा चघळतो हा। परंतु जास्तीत जास्त करून हा कृतकजन्य प्राणी जो आहे, उंदीर कुळातला जो हा प्राणी आहे, म्हणजे आपण ज्याला घुस कुळातला म्हणतो, रोडंटसारखाचा आहे हा प्राणी। तुम्हाला माहिती की साळींदरला काटे असतात, ते त्याच्या केसांचं स्वरूप असतं, तपकिरी किंवा काळ्या रंगाचे केस असतात आणि त्याच्यावर पांढरे आणि काळे हे असतात, पट्टे असतात। तर आता हे साळींदर आपण याच भागामध्ये एका कंपनीमध्ये होतं आणि तिथून रेस्क्यू केलं होतं आणि याच भागामध्ये त्याचा अधिवास, त्याचं घर असणार आहे, त्यामुळे आपण याच भागात त्याला सोडणार आहोत। तर लक्षात घ्या, साळींदर हा सृष्टीचा एक अविभाज्य घटक आहे, अत्यंत देखणा आणि असा नॉक्टर्नल म्हणजे रात्रींचर जीव आहे तो खरं तर। परंतु आज यांच्यावर सगळ्यांवर संक्रांत आलेली ह्या महामार्गांमुळे। महामार्ग होऊ नये असं आमचं म्हणणं नाही आहे, औद्योगिकरण व्हायला लागलं पाहिजे, महामार्ग व्हायला पाहिजे, पण निसर्ग संपदा आपण जपली पाहिजे। पण आज खरोखर या प्राण्यांवर संक्रांत आली, तर काही ठराविक लोक आज वन खात्याच्या मदतीने या प्राण्यांना वाचवत आहेत, ही एक जमेची बाब आहे। तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आता इथे हे सोडताना, साळींदर सोडताना सर्पमित्र नितेश जाधव, मी, आमचे वन खात्याचे इथले वनरक्षक अशोक साबळे आहेत आणि मिलिटरीचे आमचे रमेश नलावडे आणि लक्ष्मण पाटील साहेब आहेत, ज्यांनी आपण बघतोच आहे
की इथे इको बटालियनतर्फे जे फॉरेस्टचं प्रादेशिकचं जे जंगल आहे हे उत्तम वाढवलं आहे त्यांनी. इथलं लावलेलं प्लांटेशन आज आपण बघतोय की 8, 10, 15 फूट झाडं झालेत बरेच. तर हे झुडपी जंगल त्यांनी खूप छान वाढवलं आहे. तर मी त्यांचा आभारी आहे, त्यांचे मी आभार मानतो. आमच्या साबळेंचे पण आभार मानतो की एकटा माणूस इकडे जंगलामध्ये मरमर करत असतो. तर धन्यवाद मित्रांनो. ठीक आहे. ओके ठीक आहे. घे आता जवळ जवळ घे, दाखवून दे कसलं प्राणी काय आहे. त्याच्यावरती फोकस कर. मधलं कट करा फक्त, एडिट हा करा. हा, ते करून घे. हा सोडताना घेऊ ना. आता तुम्ही तिकडून, बाकी म्हणजे त्याला दिसलं नाही पाहिजे त्या हिशोबाने. ठीक आहे. हां तिकडून हो. हां हां खुद जाते ते. हा मग तेच मागं सर. तुम्ही मागे सर. जाणार नाही घ्यावा तू.